नमस्कार मित्रमैत्रिणींनो, राणीज रेसिपीमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत. चला तर मस्त बाजारात गेले होते, मस्त कोळंबी भेटली, मोठी मोठी कोळंबी भेटली. त्याला साफ वगैरे करून घेतले. त्याची मी ना याच्या शेपी किंवा हे काढून घेतलेली नाही, तर बघा मस्त की ना चुपायला छान लागतं. मोठी कोळंबी असल्यामुळे त्याच्यामध्ये तो रस जातो आणि तो चुपायला छान लागतो. फक्त त्याचा धागा आणि घाण काढून घेते. तर बघा इथे मी तेलामध्ये लसूण कांदा परतून घेतले, काळं बटण टाकून घेतलेलं आहे आणि इथे बघा वांगा बटाटा आणि शेंग टाकून मस्त की कोळंबी साफ केलेली टाकून घेतली. अशा बघा हा रस्सा आहे ना गावाकडे केला जातो, एक नंबर चवीला लागतो. अगदीच सकाळच्या भाकरीबरोबर, जेवणाबरोबर, भाताबरोबर एक नंबर लागतो. तुम्ही करता का नसेल करत तर नक्कीच करून बघा. त्याच्यामध्ये वांगा बटाटा टाकलेला आहे, याच्यामध्ये कैरी टाकली तर एक नंबर चवीला लागतो. पण मी आता याच्यामध्ये टॅमॅटो टाकला, तर मळ्यातून आलेला टॅमॅटो टाकला आहे. एक दिवस मी तुम्हाला कैरीचाही मस्त कोळंबीचा रस्सा दाखवणार. अशा प्रकारे बघा मस्त की शेंग बटाटा वांगा टाकून मस्त की कोळंबीचा रस्सा तयार झाला. दणदण उकळी काढायची. हळद मीठ हिंग प्रमाणामध्ये टाकलेला आहे. छानपैकी इकडून तिकडून हलवून घेतलेला आहे. मसाला टाकून छानपैकी कोळंबीचा रस्सा तयार झाला. जेवढं पातळ जाड पाहिजे तेवढं पाणी टाकायचं आहे आणि मस्त बटाटा वगैरे शिजलेला आहे. झाकण ठेवून मस्त वाफळून द्यायची. कोळंबी आतून चांगली शिजली पाहिजे आणि मग मस्त कोळंबीचा रस्सा तयार. मग खा भाकरीबरोबर, भाताबरोबर, चपातीबरोबर, ज्या वस्तूबरोबर तुम्हाला खायचं त्यावर खाऊ शकता आणि मस्त कोळंबीचा रस्सा तयार. साधा सिंपल रेसिपी असेल पण आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला. पुन्हा भेटूया.